नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। स्मार्ट न्यूज तर्फे महिला वर्गासाठी अभिनव स्पर्धेचे आयोजन। आदेश वाऱ्यावर, शेतकरी रस्त्यावर। व्हॅलेंटाईन डेला होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी। पेट्रोल आता 90च्या पुढे। कणबर्गी येथील सुशोभित तलावाचे उद्घाटन। बीके कॉलेजच्या जिमखाना उपक्रमाचा शुभारंभ। एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमा भागासाठी रुग्णवाहिका भेट। विधान परिषद सभापतीपदी बसवराज होरट्टी यांची निवड। उत्तर विभागात विकास कामांचा धडाका। 34वे महिला साहित्य संमेलन रविवारी बेळगावात। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। येणारा महिला दिन महिलांच्या खास कला कौशल्यांना आणि पारंपरिक कलागुणांना वाव देणारा व्हावा, अशा उद्देशातून स्मार्ट न्यूजच्या वतीने एक अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्मार्ट न्यूज प्रस्तुत नथीचा नखरा आणि उखाणा ही अभिनव स्पर्धा बेळगावातील तमाम महिला वर्गासाठी जाहीर करण्यात येत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून महिला वर्गाला एका आगळ्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे। महिला वर्गाने पारंपरिक वेशभूषेसह नथ परिधान करून एक उखाणा घ्यावयाचा आहे। त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हॉट्सॲप मधून पाठवायचे आहे। याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे। यामधून प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंना मिळणारे लाईक्स ही त्या महिलेच्या कौशल्याची पोचपावती असणार आहे। अर्थातच स्मार्ट न्यूज आणि इतर प्रायोजक संस्थांकडून बक्षिसांची खैरात केली जाणार आहे। यापूर्वी नवरात्री स्मार्ट क्वीन स्पर्धेला महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिला होता, तसेच अनेक बक्षिसांचा मानही मिळविला होता। आता पुन्हा एकदा स्मार्ट न्यूज आपल्यासाठी ही संधी घेऊन येत आहे। आपण या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी करावी, तसेच पुढील सूचनेची प्रतीक्षा करावी, असे आवाहन स्मार्ट न्यूज नथीचा नखरा आणि उखाणा आयोजक टीमच्या वतीने करण्यात आले आहे। आदेश वाऱ्यावर, शेतकरी रस्त्यावर। हलगामचे बायपास निर्मितीसाठी सरकारी यंत्रणेने दडपशाहीचे सत्र सुरूच ठेवले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील पुन्हा एकदा आपली जनशक्ती प्रकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या रस्त्याच्या बांधणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश धाब्यावर बसवून सरकारी यंत्रणा कामे रेटण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे बळीराजा आपल्या आंदोलनाची धार अधिकच तीव्र करून हा प्रयोग हाणून पाडण्यासाठी सज्ज झाला आहे। मंगळवारी रात्री शेतकऱ्यांनी अख्खी रात्र शेतामध्ये जागून सदर काम रोखण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांनी आपला प्रखर विरोध दर्शवून हे काम रोखण्यासाठी निर्धार केला आहे। व्हॅलेंटाईन डेला होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी। येत्या दिनांक 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। बुधवारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचा कटाटोप सुरू आहे। या प्रकाराची सरकारने दखल घ्यावी, त्याचप्रमाणे व्हॅलेंटाईन डे म्हणून केले जाणारे गैरप्रकार रोखावेत, अशी मागणी करण्यात आली। निवेदन सादर करतेवेळी ऋषिकेश गुर्जर, सुधीर हेरेकर, माधुरी जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। ये है कि 14 फेब जो अभी वैलेंटाइंस डे करके प्रचलित होते जा रहा है, ये एक पाश्चात्य कुप्रथा है। वहाँ पे बाजारीकरण करना, उसकी मार्केट वैल्यू बढ़ाना और जो भी साहित्य है तो उसका वितरण करना प्रेम के नाम पे, तो ऐसी एक कुप्रथा पाश्चात्य देशों में ये बहुत बड़ी मात्रा में प्रचलित है। इसके साथ ही युवा युवतियों में बहुत बड़ी मात्रा में अनैतिकता के अनेक विचार ऐसे बहुत बड़ी मात्रा में फैलते जा रहे हैं। तो यही कुप्रथा आज भारत में बहुत बड़ी मात्रा में फैलती हुई हमें दिखाई दे रही है। आज स्थिति ऐसी है कि सरकारी आंकड़ों अनुसार हर एक 18 मिनट में एक स्त्री के ऊपर बलात्कार हो रहा है। बहुत बड़ी मात्रा में लड़कियों के ऊपर अत्याचार हो रहा है। और युवा युवतियों में ऐसे देखा जाए तो प्रेम के नाम पे एक विभस्त प्रेम ऐसी कुप्रथा यहाँ पे अभी फैलती जा रही है। तो ये सब वैलेंटाइंस डे ऐसे जो पाश्चात्य कुप्रथा है भारत में ना फैले,
इस दृष्टि से अनेक हिंदुत्ववादी संगठन मातृ-पितृ पूजन इस दृष्टि से वो प्रचार कर रहे हैं। तो यही प्रचार प्रशासन की ओर से भी अगर किया जाए, महाविद्यालय स्तर पे ही बच्चों युवा युवतियों को अगर ये शिक्षण दिया जाए तो ये गैर प्रथा और कुप्रथा रुकने में ये सहायता करेगी। पेट्रोल आता 90च्या पुढे। शहर आणि परिसरात पेट्रोलचा दर सातत्याने वाढतो आहे। बुधवारी पेट्रोलच्या दराने 90 पार केली आहे, त्यामुळे जनसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस मुश्किल होणार आहे। वाढत्या महागाईचा फटका जनसामान्यांना त्रासदायक ठरला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। मागील महिन्याभरात पेट्रोलचे दर सातत्याने वाढत राहिले आहेत, त्यामुळे दररोज वाहनांचा वापर करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत। बुधवारी बेळगावात पेट्रोलचा दर 90.70 इतका होता, तर डिझेलचा दर 82.48 इतका होता। वाढत्या पेट्रोल डिझेल दरामुळे इतर वस्तूंची देखील महागाई अटळ आहे, त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी उमटत आहे। कणबर्गी येथील सुशोभित तलावाचे उद्घाटन। कणबर्गी येथे सुशोभित करण्यात आलेल्या तलावाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या तलावाचे उद्घाटन केले। या ठिकाणी आता नागरिकांच्या दृष्टीने एक सुशोभित असे फिरण्याचे ठिकाण उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे। विकास कामांची पूर्तता वेळेमध्ये करून नागरिकांची सोय करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली। स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर, महापालिकेचे आयुक्त के.एच. जगदीश आणि इतर मान्यवर उपस्थित होते। बीके कॉलेजच्या जिमखाना उपक्रमाचा शुभारंभ। येथील भाऊराव काकतकर कॉलेजच्या जिमखाना उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। याच वेळी कॉलेजच्या झंकार भित्तीपत्रकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली। जिमखाना विभागाचे अध्यक्ष डॉक्टर एन मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले। वीणा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अचला देसाई उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले। कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस.एन. पाटील यांनी अध्यक्षीय विचार मांडले। कॉलेजचे जनरल सेक्रेटरी सतीश चव्हाण यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमीझा मुल्ला आणि श्रीनिधी अप्पूगोळ यांनी केले। एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमा भागासाठी रुग्णवाहिका भेट। सीमा भाग शिवसेनेला रुग्णांच्या सेवेसाठी 25 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका बहुमूल्य भेट लाभली आहे। महाराष्ट्राचे नगर विकास तसेच सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही आगळी भेट सीमावासियांना दिली आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे। ठाण्यामध्ये झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात बेळगाव शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संघटक दत्ता जाधव, प्रवीण तेजम आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली। बुधवारी सकाळी बेळगाव येथे दाखल होताच शिवाजी महाराज आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन स्वागत केले। विधान परिषद सभापतीपदी बसवराज होरट्टी यांची निवड। धर्मनिरपेक्ष जनता दलाचे वरिष्ठ नेते आमदार बसवराज होरट्टी यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड झाली। गोहत्या बंदी विधेयकावरून काँग्रेस सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही, त्यामुळे होरट्टींची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। गोवंश कत्तल प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्याच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषदेत निदर्शने केली होती। मतांचे विभाजन करण्याच्या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून हे विधेयक मंजूर करण्यात आले। त्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी विधान परिषदेत निदर्शने केली आणि सभापतींची निवडणूक तहकूब करण्याची मागणी केली। त्यांच्या विरोधाला न जुमानता उपसभापतींनी सभापती पदाची निवडणूक जाहीर केली। काँग्रेसने नसीर अहमद यांना प्रतिस्पर्धी म्हणून सभागृहाने होरट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले। उत्तर विभागात विकास कामांचा धडाका। उत्तर मतदारसंघामध्ये आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या उपनगरी भागातील विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे। उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून विविध विकास कामे मार्गी लावण्यात येत आहेत। यातील अनेक विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला।
रुक्मिणीनगर, वीरभद्रनगर, वैभवनगर यासह अन्य भागात विकास कामे मार्गी लावण्यात येत आहेत। शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध राहू अशी ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली। रुक्मिणीनगर येथे यापूर्वी झोपडपट्टी होती, मात्र विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन या परिसराचा कायापालट करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या कामांच्या शुभारंभ प्रसंगी स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर, मनपा आयुक्त KH जगदीश आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 34वे महिला साहित्य संमेलन रविवारी बेळगावात। बेळगाव हिंदवाडी येथील मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 34वे महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका डॉक्टर संध्या देशपांडे उपस्थित राहणार आहेत। सदर संमेलन दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत 2 सत्रात संपन्न होणार आहे। पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन आणि त्याचबरोबर संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत। पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या उपस्थितीत स्मरणगाथा हे दुसरे सत्र संपन्न होणार आहे। यावेळी रत्नाकर मतकरी यांची कथा अक्षता आळतेकर पिळणकर कथाकथन सादर करणार आहेत। याच सत्रात काव्य गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत। कोरोनाचे नियम पाळून आणि निश्चित केलेल्या वेळेनुसारच सदर संमेलन संपन्न होणार असल्याची माहिती मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी दिली आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या गरजू विद्यार्थिनींना जिव्हाळा परिवारातर्फे शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थी वेतन वितरण केले। संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते। मानद कार्यवाह श्रीनिवास शिवणगी, जिव्हाळा परिवारचे सदस्य सुखद देशपांडे, विद्या इटी, छाया करपे, स्मिता सरवीर, प्रियांका केळकर, उज्जता नाडगौडा, अनुपमा कबाडे उपस्थित होते। एकूण 15 विद्यार्थिनींना शिष्यवेतन वितरण केले। मुख्याध्यापक MK मादार यांनी स्वागत केले। सरस्वती देसाई यांनी आभार मानले। 15 विद्यार्थिनींना शिष्यवेतन मिळवून एकूण 45,000 रुपये जिव्हाळा परिवारातर्फे शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले। शरावती चालुक्य एक्सप्रेस धावणार। शरावती आणि चालुक्य एक्सप्रेस या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। यामुळे गेली 10 महिने बंद असलेली ही रेल्वे सुरू झाल्याने बेळगावच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। दादर पॉंडिचेरी ही चालुक्य एक्सप्रेस 14 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत असून ही आठवड्यातून 3 दिवस धावणार आहे। त्यानंतर दादर म्हैसूर
शरावती एक्सप्रेस 11 फेब्रुवारीपासून धावणार आहे। ग्रामीण भागातील रस्ते बांधणीचा शुभारंभ। बेळगाव ग्रामीण विभागात असलेल्या संपर्क रस्त्यांच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे। मास्त मर्डी ते तारीहाळ या रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला। याकरिता एकूण 75 लाख रुपये खर्च येणार आहे। ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सावक्का नाईक, सदस्य यल्लाप्पा गौंडवाडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। त्याचबरोबर तारीहाळ ते हिरेबागेवाडी या संपर्क रस्त्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला। याकरिता ग्राम सडक योजनेतून 2,82,00,000 रुपये अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली। सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने निवेदन। सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने तालुका समाज कल्याण अधिकारी कुरीहुली यांना निवेदन सादर करण्यात आले। सफाई कामगारांच्या विविध समस्यांची सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। सफाई कामगारांना सेवा सुरक्षितता पुरवावी तसेच त्यांना वेतन श्रेणी निश्चित करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। संघटनेचे अध्यक्ष काशीराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। नवझुंजार महिला मंडळातर्फे तिळगुळ समारंभ उत्साहात। नार्वेकर गल्लीतील नवझुंजार महिला मंडळातर्फे आयोजित हळदी कुंकुम आणि तिळगुळ समारंभ सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडला। नवझुंजार महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा केकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर संजोत बांदेकर, भाजप राज्य कार्यदर्शी उज्ज्वला बडवानाचे, कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉक्टर सोनाली सरनोबत, कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळ बेंगलोरच्या संचालिका दीपा कुर्ची आणि स्टेट वुमन चाइल्ड अँड वेलफेअर बालभवन डायरेक्टर लीना टोपण्णावर उपस्थित होत्या। समादेवी गल्ली येथील समादेवी मंगल कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। अवचारहट्टी विठ्ठलाई मंदिरासाठी 4 लाखाचा निधी मंजूर। अवचारहट्टी येळ्ळूर येथील विठ्ठलाई देवीच्या मंदिराला येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी जिल्हा पंचायतीच्या फंडातून 4 लाख रुपयांचा निधी मंजूर करून मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि कामाची माहिती घेतली। गावकऱ्यांनी रमेश गोरल यांचे कौतुक केले आणि रमेश गोरल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, मारुती तुळजाई, विठ्ठल कुरंगी, सुनील पाटील यासह येळ्ळूर आणि अवचारहट्टी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सोनाली सरनोबत यांची पोलीस उपायुक्तांशी चर्चा। येथील पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांची भेट घेतली तसेच पशु कल्याण आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा केली। बेळगाव परिसरात अनेक कारणांमुळे प्राण्यांवर होणाऱ्या अन्याय आणि हिंसेबद्दल उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी आपण या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करू अशी ग्वाही दिली। कोगनोळी अंबिका देवीचा वज्रलेप वाढदिवस उत्साहात साजरा। कोगनोळी येथील श्री ग्रामदेवत अंबिका देवीचा वज्रलेप वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी बीरदेव अश्व सुवासिनी महिला यांनी दूधगंगा नदीवरून मंगल कलश आणले। देवीचा मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक आणि विधिवत पूजन झाल्यानंतर माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मानाची ओटी भरण्यात आली। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, योगेश पाटील यांच्या हस्ते आणि मानकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवीची आरती झाली। मान्यवरांच्या हस्ते हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले। कारदगा येथील डॉक्टर तेली दाम्पत्यांचा आगळा वेगळा सत्कार। कारदगा येथील स्माइली हिच्यावर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्माइलीची स्माइल फुलविण्यासाठी परिश्रम घेतलेले कारदगा येथील डॉक्टर नवनाथ तेली दाम्पत्य आणि अनेकांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला होता। या ऋणातून मुक्त होण्यासाठी कांबळे कुटुंबियांनी नवनाथ तेली दाम्पत्याचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। डॉक्टर सुनील कांबळे यांची कन्या स्माइली कांबळे या 10 वर्षीय मुलीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर शुभांगी आणि डॉक्टर नवनाथ तेली दाम्पत्याने आपल्या परीने आर्थिक मदत गोळा करून दिली होती। स्माइलीला एक प्रकारे
पुनर्जन्म मिळवून दिला। त्यामुळे कांबळे कुटुंबियांना या तेली कुटुंबियांचा मोठा आधार मिळाला। डॉक्टर तेली दाम्पत्याने दाखविलेली माणुसकी लाख मोलाची आहे। आर्थिक मदतीचे कार्य स्मरणात राहण्यासाठी कांबळे आणि दीपंकर कुटुंबियाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। आडी येथे लिंगायत समाजाचा वधूवर मेळावा। योग्य जोडीदार निवडीसाठी वधूवर मेळावे भरविण्याची सामाजिक गरज असल्याचे प्रतिपादन शिवानंद स्वामी यांनी केले। रविवारी आडी येथील मल्लया डोंगरावर लिंगायत वधूवर मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले। शिवानंद स्वामी म्हणाले, मल्लया डोंगरावर मेळावे भरविण्याचे सुरू झालेले कार्य उपयुक्त आहे। संयोजकांनी उपक्रम नियमित ठेवावा। मल्लिकार्जुन स्वामी, शिवशी स्वामी यांनीही मार्गदर्शन केले। संजय शिंत्रे यांनी नाव नोंदविलेल्या वधूवरांचे परिचय पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगितले। यावेळी आडीचे ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार यांचा सत्कार झाला। कार्यक्रमात 10वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। कंगराळी येथे अतिक्रमणाविरोधात मोहीम। रस्ता गटारीवर अतिक्रमण करून घरे उभारलेल्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण हटविण्याचा अन्यथा कारवाई करण्याचा ग्रामपंचायततर्फे इशारा देण्यात आला आहे। गावामध्ये रस्ता गटारीला जागा न सोडता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या घरमालकांना 8 दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत। यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। गावात अनेक घरे रस्ता गटारी सांडपाण्याचे नियोजन न करता घरे बांधली आहेत। याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे। सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। यापुढे असे प्रकार होऊ नयेत याची काळजी ग्रामपंचायत सदस्यांकडून घेतली जाणार आहे। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा उत्साहात। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची 33वी वार्षिक सभा शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे छत्रपती मधुरिमा राजे यांच्या शुभ हस्ते कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमात सौंदत्ती रेणुका देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी एस कोटरगस्ती तसेच पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। शांतिनिकेतन स्कूलमध्ये किट्सचे वाटप। तोपिनकट्टी तालुका खानापूर श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या कर्मचारी वर्गाला किट्सचे वाटप नुकताच करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते। यावेळी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंद्रे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या कर्मचारी वर्गाला किटचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव करंबळकर, चांगापा निलजकर, यल्लापा तिरवीर, सुरेश कोलकार, भैरू होसूरकर, मारुती गुरव, सीओ मंगसुळे, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते। अरुण काकतकर यांनी आभार मानले। आंबेवाडीमध्ये रंगली म्हशी पळविण्याची शर्यत। आंबेवाडी गावातील श्रीराम युवक संघटनेच्या वतीने म्हैस पळविण्याची शर्यत आयोजिण्यात आली होती। या शर्यतीत सुमारे 80हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। आंबेवाडी परिसरात मोटरसायकल म्हैस आणि रेडकू पळविणे स्पर्धा उत्साही वातावरणात झाल्या। बेळगाव शहर आणि बेळगाव तालुक्यातील 80हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। ग्रामीण भागातील भाजपा युवा नेते विनय कदम यांनी छत्रपती शिवरायांना श्रीफळ वाढवून शिवरायांच्या घोषणांनी विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले। यावेळी हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मनोळकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, ग्रामपंचायत सदस्य येल्लोजीराव पाटील, पृथ्वी सिंग, भाजपा ग्रामीण भागातील युवा नेते विनय कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सामरा कुस्ती आखाडा एप्रिलमध्ये। सामरा येथे एप्रिलमध्ये कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कुस्तीगीर संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला। साई जिम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास एप्रिल महिन्यात हे मैदान भरवण्याचा निर्णय घेण्यात आला। सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या भुजंग गिरमल यांचा सत्कार करण्यात आला। आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळी, लक्ष्मण सुळेभावी, महेंद्र गोठे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। नितीन चिंगळी, भरमा चिंगळी, मोहन हरजी, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, विनायक चिंगळी, यल्लापा हरजी आदी कुस्तीगीर संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते।
SRS स्पोर्ट्स डीजे बॉईज विजयी. महेश फगरे पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या 7व्या साईराज चषक आंतरराज्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी SRS स्पोर्ट्स आणि डीजे बॉईज यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला. विविध सामन्यात रब्बानी दफेदार आणि प्रशांत मेस्ता यांना बजाज कंपनीचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपींकडून 5001 रुपये गिफ्ट कुपन देऊन सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन फगरे, लक्ष्मण धामणेकर, उत्तम शिंदे, मल्लिकार्जुन जगजंपी, रविशंकर मालशेट उपस्थित होते. कुद्रेमनी क्रिकेट स्पर्धेत सौंदर्य राणी संघ विजेता. शिवराज स्पोर्ट्स आणि बलभीम युवक संघ आयोजित कुद्रेमनी प्रीमियर लीग स्पर्धेत सौंदर्य राणी स्पोर्ट्स संघाने इन्फिनिटी संघावर मात करत विजेतेपद मिळविले. सोमवारी अंतिम सामना पार पडला. स्पर्धेत गावातील 8 संघांनी सहभाग घेतला. द्वितीय क्रमांक इन्फिनिटी संघाने पटकाविला. सौंदर्य राणी संघाचे मालक शांताराम गुरव, इन्फिनिटी संघाचे मालक रामलिंग पाटील यांचा खेळाडूंसह सन्मान करण्यात आला. हिंडलगॅच्या इंडियन बॉईजला विजेतेपद. गुड शेफर्ड शाळेच्या मैदानावर RM स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हिंडलगॅच्या इंडियन बॉईजने पटकावले. मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी मोरिया स्पोर्ट्स कणबर्गीचा 36 धावांनी पराभव केला. सुशांत कोवाडकर सामनावीर, शंकर होसमनी उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर, संतोष सुळगे पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरले. 2 डावाच्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना इंडियन बॉईजने 72 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल मोरियाने 73 धावा करून 1 धावेची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंडियन बॉईजने 98 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल मोरियाला 61 धावा करता आल्या. कर्जाला कंटाळून विणकराची आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून विणकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवार दिनांक 9 रोजी तेंगिन गल्ली वडगाव येथे ही घटना घडली आहे. सिद्धलिंगेश्वर गंगप्पा होरकेरी वय 47 राहणार तेंगिन गल्ली वडगाव असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली. सिद्धलिंगेश्वर यांनी यंत्रमाग आणि घरकामासाठी विविध फायनान्समधून सुमारे 4,57,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ बनले होते. याच कारणातून मंगळवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल हरिभाऊ जांभळे यांचे निधन. शाहूनगर येथे रहिवासी कोमल हरिभाऊ जांभळे वय 85 यांचे दिनांक 10 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात नातलगांचा मोठा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.